इकेआची फर्निचरची दुकाने जगभर आहेत. हैदराबाद, नवीन मुंबई, वरळी, तसेच इथे इस्रायलमध्ये. मात्र इकेआ कंपनीच्या नावाचा खरा उच्चार बहुतेक ठिकाणी चुकीने आयकिया म्हणून केला जातो. मुंबईमध्ये दुकानावर मोठ्या हिंदी अक्षरांमध्ये आयकिया असे लिहिले आहे, तर त्यांच्या नावाचा खरा उच्चार त्यांच्या भाषेत इकेआ असा करावा. आपल्या बेडेकर लोणच्याला परदेशात कोण बायडेकर वगैरे म्हटलं तर आपल्याला हसू येईल नाही का? आता गेल्यावर ना तुला काय घ्यायचं असेल तर नंतर घे, मला आधी कॉफी पाहिजे तिकडे. ठीक आहे, कॉफी पी. आज गर्दी नाही दिसत आहे. ते बघ सुरुवातीलाच लावलंय कॉफीचं वगैरे. तुझी व्यवस्था झाली मम्मी? केक आहेत, इटालियन पण आहे. हो हो, हे बघ 1900 किलो. मग चल आपण इथेच जाऊ. खरेदी राहिली बाजूला. मग हो, भूक मला लागली होती, आता तुला इटालियनची भूक लागली. मी काय काय आहे? आल्या उपहार गृह खरेदी वगैरे नंतर बघू. चल चल चल, कॉफी घेऊया आधी. हा, किती मोठं आहे बघ आम्ही. मला वाटतं इकडेच दिवस घालवायचा. इकेआ जरी फर्निचरचे दुकान असले तरी तेथील खास आकर्षण म्हणजे तेथील उपहारगृह. बसायला चांगली जागा. मग जागा पकडतेस का आधी? तिकडे शेवटी पण आहेत सोफा. फर्निचरच्या दुकानात उपहारगृह याच्यासाठी की अर्धा दिवस खरेदी केल्यावर ग्राहकांनी खाऊन पिऊन प्रसन्न मनाने परत खरेदीला लागावे. मम्मी इथे फक्त जेवणाच्या गोष्टी आहेत, कॉफी हाऊस तिकडे आहे. हो, बरं आता आलोय तर बघून घेऊया. आलंय तर जेवण घेऊ. तुमचा अच्छा माझ्यासाठी घेतलास? हे काय? मम्मी स्मोक सॅल्मन किमतीवर आहेत. सॅलड वगैरे मला नको. हुमूस. हुमूस कुठे? हुमूस घरी खातो. इथे काहीतरी खास खा. मी सालमन घेतो. सॅल्मन केन. इथले पदार्थ तसे चांगले असतात आणि दर अगदी माफक. आमच्यासारखे याच्यासाठीच इथे येतात. ते काय आहे मम्मी कोपऱ्यामध्ये? ते काय आहे ते माहित नाही. एखाद मस्त. imze ek hormileze yarok şuit bey bakışa dolar bak किती दिलं त्याने? 20 देत अभिले. आणि काय पाहिजे दुसरं? भात पाहिजे? नको नको. दोदा काय काय केक मिळाला तुला? आता साधा केक दिसतोय मला ना. हा मम्मी नुसता साखरेचा गोड आहे, कळलं का? त्याच्यामध्ये असं खास असा केकचा नाहीये, स्वस्तातला केक आहे. दुसरीकडे कुठे जाऊ ना, तिकडे कॉफी हाऊस मध्ये चांगला केक असेल. हे तुलाच घे, मला नको. सॅलेड वगैरे काय सुफले आहे मम्मी इथे, मात्र हे थिजलेलं आहे. हे ऐनवेळी केलं पाहिजे नाही का? इथे चॉकलेटचे केक आहेत. नाही तर मम्मी आपण दुसरीकडे घेऊया, ते कॉफी हाऊस मध्ये घेऊया सुफले किंवा केक वगैरे. हा नाही उचलशील का? नाही. आपण वयस्कर लोकांना सगळ्या गोष्टी बसल्या जागी नेमकी आणून वगैरे देतो, पण त्यामुळे वयस्कर लोकांचा सराव तो जातोच, मात्र त्यासोबत त्यांचा आत्मविश्वासही डळमळतो. त्यामुळे ते एकटे कुठे जात नाहीत आणि परावलंबी होतात. मग ते असं होतं, तू नेशील तिथे जाऊ, तू घेशील ते मी घेणार. Decide must ketchup. आईला स्वावलंबनाची सवय लावल्यापासून बघा, पाहिजे त्या गोष्टी ती निर्भडपणे मागून सुद्धा घेते. ये मम्मी काय जागा आहे बघ तुझ्यासाठी बसली. आई स्पाइस स्पाइस बसली. तू काय परगीत घेतलीस? कोंबडी घेतलीस? हो, छान दिसते. आणि मी सालमन मासा घेतला आणि फरस बी त्याने एवढी दिली, घोड्याला द्यावी एवढी दिली. किती झाले? 49 98. जास्त नाही त्या मानाने. आणि बसायला अशी जागा चांगली. म्हणतो इथे तू तुझी खरेदी तू कर सगळीकडे, मी इथे बसून राहतो. आवी क्लिंटन पेक्षा स्वस्त आहे. 1 शेकेलने. स्वस्त वगैरे काय बघत बसली मम्मी? बस जरा आरामात खाऊन घे. सँडविच खायचं सगळीकडे, पैसे वाचून. आता पैसे पण वाचले, बसायला पण चांगलं मिळालं. चल मम्मी घे, तुला घे. तू सुरुवात कर ना. थंड तुला गरम गरम लागतं ना. हे घे तुझी कोंबडी. मला आधी हे घ्यायचंय. काय घ्यायचंय? औषध घ्यायचंय? पाणी? तुला सरबत पाहिजे का इथलं? काय नको. कोका कोला वगैरे नाही. हे घे. हे जरा मला उघडून दे. ठीक आहे, हे उघडलं. कचरा टाकायला काय नाही, ट्रे मध्येच टाकेल. आता सोफ्यावर बसून खाणार कसं मम्मी? फरस बी बघ काय दिले, घोड्याला खायला घालावी असं दिलं एवढं. माझ्या मित्रांनो,
ही जागा सुंदर दिसत असली तरी अशा ठिकाणी मैत्रिणीला डेटवर वगैरे नेऊ नका. ही जागा मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी म्हणून प्रसिद्ध आहे. लग्नानंतर काही नाही, इथे नेलं काय आणि न नेलं काय दोन्ही सारखं. मम्मी तुला पाहिजे असेल ना फरसबी तर पाहिजे तेवढी घे माझ्याकडनं. मगाशी मी म्हणालो होतो ना, वयस्कर लोकांनी स्वावलंबी राहावे, त्यासाठी त्यांनी स्वतः इतरांची मदत घेऊ नये. हा पहा, हा अपंग आहे. तो म्हातारा 90च्या दारात किंवा 90 ओलांडलेली सुद्धा असेल, मात्र अशा परिस्थितीत सुद्धा ते अशा ठिकाणी एकटे वावरू शकतात, कोणावर अवलंबून राहत नाहीत. आपल्या मनात आलं की हे घेतलं जेवण आणि खाल्लं मस्त मजेत मनाप्रमाणे. आमचा पोटोबा प्रसन्न झाला. आता दुकानदाराला प्रसन्न करण्यासाठी थोडीफार खरेदी. तुला चित्रकलेचं सामान मिळालं काय? कोणाला मारायचंय? शूज घालायला, कशामध्ये? अपंगांना शूज घालायला. आपल्याला पण असं किचन घ्यायला पाहिजे. कधी घर घेतलं ना स्वतःच. किचन हो, असं मध्ये असतं ना उघडं, ते चांगलं असतं. हो. हा फ्रीज बिल्ट इन आहे काय? हा फ्रीज आहे. अच्छा. डबल डोर. इथे आलोच आहे तर एक गोष्ट मला बघावीशी वाटते. ते काय आहे, मी तुमच्याबरोबर यूट्यूबमध्ये कधी कधी लाईव्ह घेतो ना, तर असं वाटतं की अशा मस्त 2 खुर्च्या ठेवाव्या. ते पॉडकास्ट करणारे कसे. इथे लोक असं सांगायला मागत नाही आम्ही इकिया मधून घेतलेलं आहे, कळलं? तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे लोक एवढे फिरतायत, काय घेत का नाही आहेत? अहो, घेण्यासाठी आलंय कोण? आम्ही फक्त बघायला आलो आहोत. त्याला लाईव्ह घ्यायला वगैरे अशी खुर्ची कशी आहे? हे लाईव्ह घेणार का विमान चालवल्यासारखं वाटणार? आपण घरी लाईव्ह घेतो ना, त्याच्यासाठी विचार करत होतो. 2 पाहिजेत. अर्थात 2 घेणार. मग मी तू लाईव्ह घेताना का तुझ्या पदकमलांपाशी जमिनीवर बसून लाईव्ह नाही घेणार आहे. 2 घे. चल, जास्तच शो झाला, नको. असा दोघांचा असा जोड घ्यायचा, कळलं? आणि हे असं महाराजांच्या सारखं. मग आपल्याला काही गरज नाही याची, आहे ते सगळं चांगलं आहे. उगाच कशाला शोबाजी करायची? लोक लाईव्ह बघायला येतात, ते आपलं बोलणं ऐकायला येतात. आपल्या खुर्च्या बघायला नाही येत, पिवळ्या आहेत का निळ्या आहेत. आणि पिवळे आहे ना, ही लाईव्ह मध्ये असे कॅमेरामध्ये दिसेल पण चांगली. काय म्हणतेस? पॅन्टला मॅचिंग आहे. अरे हो, 800 शेकेल का? तशा महाग नाही आहेत या, पण तकलादू आहेत, कळलं का? तकलादू म्हणजे काय? हे शोसाठी असतात. मग मी यूट्यूबमध्ये भाव मारायला, कळलं? असं घेऊन मी लाईव्ह घेतला, बोललो मोठा कोणतरी वाटतो, कळलं? मागे असं झाड ठेवायचं वगैरे. तिकडे कसा साधा भिंतीकडे असतो ना मी बसलेला, भिंतीला लागून. इथे असं बसलं ना, अरे, आणि पिल्ली पिल्ली पिल्ली, पॅन्ट पिवळी झाली, पॅन्ट पिवळी झाली.